This is a video for all 7 chords A, B, C, D and E on guitar. First chord, chord A, if you want to play, you have to press these 3 strings. खालनं दुसरी तार लिटिल फिंगर, फ्रेट नंबर 2. त्याच्यावरची तार सेम फ्रेट, तार नंबर 3 रिंग फिंगर. त्याच्यावरची तार सेम फ्रेट, मिडल फिंगर. सो तुम्हाला बोटं अशी बऱ्यापैकी आधी फोल्ड करायला लागतील चांगली आणि अशी तिन्ही एकत्र ठेवायची. असा एवढा वेळ नाही मिळत. सो तुम्ही मागा हात कसा ठेवला ते फार इम्पॉर्टंट आहे. हा असा नको आहे, हे चिकटवायचं नाही गिटारला, हे लांब पाहिजे. बोटं अशी रेडी टू प्ले पाहिजेत आणि ही तिन्ही तारा एकत्र दाबल्या गेल्या पाहिजे. फ्रेट नंबर 2, 3, 4, 2, 3, 4 असं नुसतं तुम्ही प्रेस केल्यावरती आवाज येत नसेल, मला असं अपेक्षित आहे. मी आता उजव्या हाताने प्लेटफॉर्म वाजवतच नाही आहे, माझा हात सो फोल्ड करून बोटाची ग्रीप करून बरोबर असं टाकलं की झाला तुमचा ए कॉर्ड. त्याच एचा मायनर करायचा असेल तर आपण असं करणार आहे. हे लिटिल फिंगर म्हणजे त्याचा शुद्ध ग आहे, तो सोडला आणि त्याच्याऐवजी त्याचाच मागचा फ्रेट दाबला त्या तारेचा. इन्स्टेड ऑफ सेकंड फ्रेट आय एम प्रेसिंग द फर्स्ट फ्रेट विथ इंडेक्स फिंगर. जेवढं गिटारच्या इथं एंडला वाजवाल तेवढा कॉर्ड चांगला वाजेल. इथं दाबला तर आवाज चांगला येणार नाही. फ्रेटच्या एंडला आणि इंडेक्स फिंगर इथं फ्रेटच्या एंडला. हा माझा ए मायनर आहे, ए मेजर, ए मायनर. ओके. नाव एचा बी करायचा असेल तर फ्रेट नंबर 4ला जायचं. सेम ग्रीप, ही सेकंड फ्रेट होता, तशीच्या तशी बोटं पुढं स्लाईड केली आणि बीसाठी इथं आलो. पण याच्यात तुम्हाला आयदर 6 तारांचा असा बार टाकायला लागेल. म्हणजे इंडेक्स फिंगरने मी 6च्या 6 तारा धरल्यात आणि हे असं दाबतोय. ही एक बार स्टाईल आहे, बार पोझिशन म्हणतात त्याला. बी कॉर्ड. एला तसं काही नको आहे, बीला पूर्ण 6 तारांचा बार हवा आहे. पण तुम्ही जर म्हटलात की मागणं अंगठा नीट नाही दाबून असा तो आवाज येत नाही आहे, तर दुसरा त्याला ऑप्शन आहे. इंडेक्सनी फक्त पहिली तार धरायची, फ्रेट नंबर 2. हे आहे तसंच आहे, इथं आहे. आणि हा अंगठा मी इथं असा या फ्रेटमध्ये असा फोल्ड करतोय चांगला. आयदर धिस ऑर धिस. आणि ते पण जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त खालच्या 4 तारा वाजवू शकता अशा. वरच्या 2 तारांना हात लावाच नाही, कारण आपण ते दाबलेलंच नाही. ते दाबलं असेल तर 6 तारांचा वाजवा, ते दाबलं नसेल तर 4 तारांचा वाजवा. हा झाला कॉर्ड बी. ए, ए मायनर, बी. आता बी मायनरला नुसतं आहे त्याच्यात बोट चेंज करून चालणार नाही, तुम्हाला ग्रीप बदलायला लागते. ही जी 2 बोटं आत्ता इथं होती स्ट्रिंग नंबर 2 आणि 3ला, ती 3 आणि 4ला करायला लागतील. हे मधलं बोट इथं खाली करायला लागेल कोमल गला. आणि इंडेक्स थंब मी रिपीट करतो. बी मेजर, यातलं मिडल फिंगर सोडलं, ही 2 बोटं वर घेतली, जे मिडल सोडलं ते इथं घेतलं स्ट्रिंग नंबर 2च्या 3rd फ्रेटला. आणि इंडेक्स ऑलरेडी इथं पहिल्या तारेवर आहे. याचा 6चा बार पण चालतो, तुम्हाला मगाशी जमला असेल तर तो बार तसाच ठेवायचा. हा बी मेजर आहे आणि फक्त ही बोटं इंटरचेंज केली. हा बी मायनर आहे. मेजर मायनर, मेजर मायनर. जर थंबनी वाजवत आहे तर हा मेजर, हा मायनर, हा मेजर, हा मायनर. सो ए झाला, बी झाला. आता जाऊया सीला. सी इज अ ओपन कॉर्ड. ओपन कॉर्ड मी कशाला म्हणतोय, 6च्या 6 तारा जेव्हा तुम्ही दाबता अशा, याच्यातली कुठलीही तार मी ओपन सोडलेली नाही. तर हा क्लोज्ड कॉर्ड आहे, हा क्लोज्ड कॉर्ड आहे, हा क्लोज कॉर्ड आहे. याच्यात कुठलीही तार मी ओपन सोडलेली नाही आहे. पण ए नीट बघा, एमध्ये आपण 6 पैकी 3च तारा धरतोय आणि बाकीच्या ओपन वाजवतोय. ए मायनर सेम आहे, 3च तारा धरल्यात, 3 ओपन आहे. तशा सी मेजरमध्ये मी काय करतोय, सी तार नंबर 2, 4 आणि 5. नीट बघा, तार नंबर 2 पहिला फ्रेट, तार नंबर 4 दुसरा फ्रेट, तार नंबर 5 तिसरा फ्रेट. हा झाला सी मेजर. याचा मायनर इथे करता येत नाही कारण गच 0ला वाजतोय, ओपनला ग वाजतोय, त्यामुळे कोमल ग घेता येत नाही. सो सीचा फक्त मेजर शिकवणार ओपनमध्ये.
आता डी पाहिजे. एक आहे, खालनं दुसरी तार फ्रेट नंबर 3 आणि मागे 3चा बार झाला. एवढाच आपला डी मेजर आहे. याच्यात 6वी तार नाही वाजवायची, 5 तार झालं. सो हा डी मेजर आहे. नीट बघा, मधलं बोट खालनं दुसऱ्या तारेला, इंडेक्स एकूण 3 तारांना, आणि हा माझा डी मेजर झाला 5 तारांचा. आता या डीचा मायनर करायचा आहे. जिथं मधलं बोट आहे तिथं करंगळी घ्या. त्याच्यानंतरची एक तार सोडून वरती रिंग फिंगर घ्या. रिपीट. तार नंबर 2, तार नंबर 4, तार नंबर 2 आणि 3, एक तार सोडून वरती रिंग फिंगर घेतलं. इथे मध्ये जी तार आहे तिथं मधलं बोट घेतलं आणि इंडेक्स आहे. सो सोपी आयडिया सांगतो. सी कसा धरला होता, 2 4 5. डी मायनर कसा धरायचा, 1 3 4 आणि करंगळी इथं 2ला. रिपीट. 1 3 4 आणि करंगळी इथं. आधी आपण करतो तो 2 4 5, त्याच्याऐवजी 1 3 4 करंगळी. हा डी मायनर कॉर्ड आहे. ह्याच्यात पण 5 तारा वाजवू शकता तुम्ही, 6वी नाही वाजवायची. सो ए बी सी डी झाला. ई, हा ई कॉर्ड आहे. तार नंबर 4 5, तार नंबर 3. हेच खाली घेतल्यावर ए मायनर झाला होता. सेम पोझिशन वर घेऊन ई मेजर झाला. हा ई मेजर, तार नंबर 4 5 आणि 3. आता ईचा मायनर खूप सोपा आहे. फक्त इंडेक्स फिंगर सोडून द्यायची. शुद्ध ग, कोमल ग. ओके. ई मेजर, ई मायनर. हा पण ओपन कॉर्ड आहे. आता एफ इज अ क्लोज्ड कॉर्ड. एफ मध्ये तुम्हाला घ्यायला लागणार आहे लिटल आणि रिंग तार नंबर 4 5ला. रिपीट. तार नंबर 4 आणि 5ला लिटल आणि रिंग, मिडल फिंगर तार नंबर 3 आणि इंडेक्सने आयदर 3 तारा धरा किंवा 6 धरा. ज्याला बार प्रॉपर जमतोय तो 6 तारा वाजवेल. ज्याला हे अवघड पडतंय तो 3 तारा धरेल आणि अंगठ्याने 6वी तार धरेल. सेम आहे. दिस इज माय एफ मेजर. इंडेक्स मुद्दाम 3 तारांना ठेवलंय कारण मी हे बोर्ड सोडून मायनर करणार आहे. बघा, इथं माझा शुद्ध ग आहे. ते सोडलं की वाजला कोमल ग मागे इंडेक्स फिंगरला. ठीक आहे. हा एफ मायनर आहे. एफ मेजर, एफ मायनर. संपला. जी ऑलरेडी शिकवलं आहे. फक्त पहिली तार 3रा फ्रेट, पण हा अर्धा जी आहे म्हणजे 4 तारांचा. जर 6 तारांचा जी हवा असेल तर तार नंबर 1 3रा फ्रेट, तार नंबर 5 2रा फ्रेट आणि तार नंबर 6 3रा फ्रेट. हा खरा जी मेजर अख्खा 6 तारांचा आहे. हे 2 धरले नसतील तर 4च तारांचा वाजवायचा. हे धरले असतील स्ट्रिंग नंबर 1 5 6 1 5 6 1 5 6 जी मेजर. सो ए बी सी डी ई एफ जी. एवढे मेजर तरी कॉर्ड प्रॅक्टिस करून मला व्हिडिओ पाठवा.